हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सारिका कांचनच्या दुनियेमध्ये खूप खूप दिवसापासून तुमचं स्वागत आहे. तर मी खूप तुम्हाला मिस केलं. खूप दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड केले नाहीत, तरी पण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतच होते. आणि तुम्ही पण आम्हाला खूप मिस केलं, कारण बऱ्याच कमेंट्स येत होत्या ताई तुमचे व्हिडिओज येत नाहीत म्हणून. तर त्यामुळेच मी व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं. आता खूप दिवस झाले नाही केलं त्यामुळे. तर आपल्या चॅनलमध्ये ना परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि थँक्यू सो मच तुमच्या एवढ्या सगळ्या प्रेमासाठी. तर आता व्हिडिओ अपलोड न करण्याचं कारण म्हणजे की कसं आहे माहिती आहे का, घरात आमच्या खूप जरा आता धावपळ चालू आहे, कारण आईचं ऑपरेशन केलं आहे त्याच्यामुळे. तर तिचं सगळं डेली रुटीन बघायला लागतं, औषधं गोळ्या वगैरे स्वयंपाक तेन हे सगळं. त्यामुळे ना व्हिडिओ शूट करायचं राहून जातं, आणि जरी शूट व्हिडिओ केला ना तरी एडिटिंग करायचं राहून जातो, आणि कालवा पण खूप असतो घरात. त्यामुळे व्हॉइस ओव्हर करायला तर टाईमच नाही भेटत. त्यामुळेच मी व्हिडिओ अपलोड करत नाही. पण इथून पुढे मी व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार आहे. आता सगळे घरात असल्यामुळे ना स्वयंपाक पण जास्तच क्वांटिटीमध्ये करावा लागतो. त्यामुळे ना मी गॅस खालीच घेतला आहे, कारण जास्त वेळ उभारून पण खूप कंटाळा येतो. आता अगोदर कसं आमच्या दोघा तिघांचंच असायचं, त्यामुळे मी वरतीच स्वयंपाक करत होते, आणि कांचन पण असायची, लाटून पण द्यायची ती, आणि भाकरी पण खाली थापून द्यायची. तर आता मी एकटीच असल्यामुळे ना मी गॅसच खाली घेतलेला आहे, आणि थोडासा पसारा पण झाला आहे घरात. आता गॅस खाली घेतला की नाही सगळा खाली राडा होऊन जातो, तर समजून घ्या जरा. तर सकाळी सकाळी ना छान असा चहा केला होता. तर अगोदर चहा मी अंशूसाठी केला होता. अंशू म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा. तर त्याला सकाळी झोपेतून उठल्या ना चहा आणि बिस्किट खायला आवडतं. म्हणजे चहा थोडाच देतो आम्ही, बाकी त्यात दूधच ओतून देत असतो, चहा आणि बिस्किट. आणि नंतर मग मी स्वतः चहा पिले, कारण कसं आहे दिवसाची सुरुवात ना एकदम छान अशी चहा पिऊन होत असते. तर असं होतं. आणि आता ना लवकर उठायला लागतं, त्यामुळे ना मग खूपच धावपळ होते एवढं लवकर उठून पण. तर सगळ्यात आधी मी नाश्ता बनवून घ्यायला लागले. अगोदर आम्ही नाश्ता बनवत नव्हतो, पण आता आईला पण नाश्ता द्यायला लागतो, आणि घरात पण सगळेजण असल्यामुळे त्यांना पण द्यायला लागतो नाश्ता. त्यामुळे मग मी इथं उपीट बनवायला लागले होते. तर माझ्या जाऊबाईंचा मुलगा तो पण आलेला आहे इकडं उन्हाळ्यासाठीला, आणि भैया पण आहे, पप्पा आहेत, आई आहे, माझी बहीण आहे, आबा आहे, तिची 2 मुलं आहेत. तर एवढी सगळी माणसं घरात आहेत. तसं ती मला हेल्प करायचा प्रयत्न करते, म्हणजे कपडे वगैरे धुते, पण तिची लहान बाळं आहेत ना, जी तिला स्वयंपाकाला काही करूच देत नाहीत, सारखं रडत असतात, आणि त्यांना सवय पण नाही. पण मला एकटीला आईला वॉशरूमला वगैरे नेता येत नाही, त्यामुळेच तिला इथे ठेवून घेतलेलं आहे, असं आहे. आणि भाऊजी पण, मग भाऊजींना पण विचारलं तर भाऊजी पण म्हटले ठीक आहे, राहू दे, राहील तर चालतंय. त्यामुळेच मग ती इथं थांबली आहे. तर मी उपीट करून घ्यायला लागले इथं, आणि अहो मला ना काहीतरी विचारत होते, हे कुठे ठेवलं आहे, ते कुठे ठेवलं आहे, असं असतं. तर ते पण ना खूप समजून घेतात. असं काही म्हणत नाही की हे इथंच ठेवलं आहे, तिथंच ठेवलं आहे, लवकर दे, पटकन दे, असं काही नाही. कारण त्यांना माहिती आहे मी आता एकटीच आहे. दोघे असलं तरी कसं होत असतं, म्हणजे मी कामात व्यस्त असले तर ती देत असते, त्यामुळे मग तसं एवढं काही होत नाही. त्यामुळे मी त्यांना सांगते हे इथं आहे, ते तिथं आहे असं, आणि मग ते घेतात. खरं तर ना खाली गॅस घेतला ना खूप सारा पसारा होतो. तेच एकमेव कारण आहे की मी गॅस खाली घेत नाही. आता आमचा तो टेबल आहे तोच असा दिसतो, तर किती पण सामान व्यवस्थित जरी अरेंज केलं ना तरी ते असं वाकडं तिकडं ठेवल्यासारखं दिसतं, असं होतं. त्यामुळे मग मी गॅस ना वरतीच ठेवत असते. पण आता ना खूप वेळ, म्हणजे 1-2 तास लागतात स्वयंपाक करायला, कारण मला तर खूप वेळ लागतो स्वयंपाक करायला. त्यामुळेच मग मी गॅस खालीच घेतलेला आहे. आणि खाली गॅस घेतल्यामुळे पण उठाबशा भरपूर करायला लागतात. सारखं उठायचं, सारखं बसायचं, पण जास्त वेळ उभं पण राहू वाटत नाही, असं होते. आणि आता बऱ्यापैकी यातल्या ज्या सबस्क्रायबर्स ताई आहेत ना, त्या माझे व्हिडिओ बघून ना भेटायला पण हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. तर त्यांना पण मला पर्सनली थँक्यू सो मच म्हणायचं आहे. सगळ्यांनाच म्हणायचं आहे तुमच्या मनापासून धन्यवाद. पण मला ना म्हणजे ह्याच्यातून ना त्यांचे व्हिडिओज करून अपलोड करायचं झालं नाही. तरी पण मी व्हॉट्सअपला वगैरे फोटो काढून ठेवायचे की ताई आल्या होत्या म्हणून. आणि त्या सगळ्या ताई मला त्यांचे नंबर्स देऊन गेलेले आहेत. त्यामुळे माझा खूप मोठा फ्रेंड सर्कल झालेला आहे. तर खूप छान वाटलं यूट्यूबच्या माध्यमातून ना तुम्हाला आमच्याविषयी एवढं प्रेम वाटतं, की तुम्ही आम्हाला हॉस्पिटलमध्ये बघायला आला,
आणि बऱ्याच अशा कमेंट्स पण भरपूर आल्या की मावशीची काळजी घ्या ताई, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तर तुमचं ना बोलणं आणि तुमच्या कमेंट्स ऐकून ना मला खूप छान वाटलं आणि तेवढाच मला धीर पण भेटला की हा ठीक आहे, व्यवस्थित होईल म्हणून. आणि त्यामुळेच आई आज ठीक आहे, ती चालायला वगैरे लागलेली आहे. सुरुवातीला तर मी खूप घाबरून गेले होते की कसं होईल म्हणून. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी मला हॉस्पिटलमध्ये येऊन पण खूप सपोर्ट केला, तर त्यासाठी ना थँक्यू सो मच. तर इथं आहोंचं पण झालं आहे आता आणि सुवासचं पण झालं आहे, तर त्याला पण मी इथं चहा दिला आणि आहोंला पण चहा दिला आहे इथं. आणि इथं आता मी उपीट करायला लागले. तर उपीट जास्त करून मला आवडत नाही, म्हणजे आमच्या घरात कोणालाच आवडत नाही, त्यामुळे उपीट जास्त आपल्या व्हिडिओमध्ये दिसत नाही किंवा यूट्यूबवर जास्त उपीटचा काही व्हिडिओ वगैरे नाही. तर आईला ना शुगर असल्यामुळे ना तिला शिरा वगैरे काय आम्ही देऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही तिला उपीटच देतो. आणि पोहे पण नाही देऊ शकत, कारण भात आणि पोहे वगैरे ते पण शुगरला नाही चालत, तर ते सगळं डॉक्टरनी अवॉइडच करायला सांगितलं होतं. त्यामुळेच मग तिला आता उपीट आणि असं देत असतोय आम्ही. तर आई ना नॉनव्हेज पण नाही खात, म्हणजे ती व्हेजिटेरियन आहे, नॉनव्हेज तिला आवडत नाही. त्यामुळेच मग तिला उपीट, म्हणजे शिरा कसं पौष्टिक असतं ना, त्यामुळे मग उपीटच करून देतो. बाकी मग इतर फळे वगैरे देतच असते. तरी पण तुम्हाला जर आम्हाला काही सजेस्ट करायचं असलं, टाके व्यवस्थित भरून येण्यासाठी काय कशा प्रकारचं डाएट दिला जातो, तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगू शकता. आणि मणक्याची सर्जरी झालेला पेशंट तुमच्या एखाद्या नजरेत आहे का, आणि त्यांची तुम्ही कशा प्रकारे केअर केली ते देखील तुम्ही मला सांगू शकता. तर इथं मी तेल गरम केले बघू शकता, आणि त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतलेले आहे. नंतर कांदा आणि मिरची टाकलेली आहे. मिरची थोड्याच क्वांटिटीमध्ये टाकलेली आहे, कारण जास्त तिखट डॉक्टरांनी तिला खायला नाही सांगितलं, त्याच्यामुळेच. तर गरा अगोदर पण मी भाजून घेतला होता, नंतर ह्यात पण भाजून घेतला आहे. तर काही जण ना त्यातमध्ये डायरेक्ट पाणी ओतून ना नंतर वरून ते भाजलेला गरा टाकतात आणि ते पीठ असं व्यवस्थित वैरून घेतात. तर मी तसं नाही करत, म्हणजे आता आबूस तसं करते, ती मला आता सांगत होती दीदी तो असा शिरा करते का म्हणून. तर मी अशा प्रकारे शिरा करते, आणि बघू शकताय की शिरा किंवा उपीट दोन्ही अशा प्रकारे करते. पाण्याला उकळी आणून काय मी ओतत नसते त्यामध्ये, तर डिरेक्टली त्यात ओतून नंतर वरून गरम पाणी टाकत असते. तर छान झाला होता उपीट. आणि नंतर मी आईला इकडं उपाशीपोटीच्या गोळ्या द्यायला आले होते, कारण तिला नाश्ता द्यायचा होता म्हणून. तर गोळ्यांचं वगैरे पण तिच्या मलाच बघायला लागतं, कारण कसं आहे आबूचे लहान मुलं आहेत, एक छोटा आहे म्हणजे 6 महिन्याचा आहे आणि एक मोठा आहे, ती झोपले बघा तिथं. आणि पोरं लहान घरात असल्यामुळे ना सगळीकडे असे त्याचे कपडे बिपडे पडलेले आहेत, किती जरी आवरलं ना तरी ते इकडं तिकडं पडतेच. आणि त्याच्या नादाने ना शेजारची पण मुलं येतात खेळायला, त्यामुळे ना सगळं खेळणी आणि ते सगळा पसारा असं घरात झालेलं आहे. तर समजून घ्या तुम्ही. आता कसं होतं माहिती आहे का, कमेंट्स येतात हे असंच ठेवलं आहे, ते तसंच ठेवलं आहे, किचनमध्ये किती पसारा आहे, हॉलमध्ये किती पसारा आहे. तर त्यामुळे मी अगोदरच म्हणते जरा समजून घ्या. तर आईच्या गोळ्या ना खूप ध्यानात द्याव्या लागतात, कारण भरपूर गोळ्या आहेत, म्हणजे कोणती कधी द्यायची ना कधी कधी मीच कन्फ्यूज होऊन जाते. त्यामुळे गोळ्या द्यायला ना, आता इकडे व्हॉइस ओव्हर करत होती तर अंशू आला की माऊ दूध आहे का म्हणून, त्याला दूध पाहिजे होतं म्हणून, तर त्याचा आवाज मध्ये आला होता. तर आईला ना गोळ्या, आपण तिथे होतो, आईला गोळ्या देताना मीच कन्फ्यूज होते. त्यामुळे मला ना सगळं असं व्यवस्थित कमीत कमी 5-10 मिनटं तर लागतात तिच्या गोळ्या व्यवस्थित बघायला आणि व्यवस्थित बघून द्यायला पण. तर आता तिला गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत आणि आता आपले इथं उपीट पण तयार झालेलं आहे. तर बघूया आता आपण एकदम असं मऊ, कारण झाकून ते ठेवलं ना असं वाफेवर छान शिजतं आणि मऊ सुटसुटीत उपीट इथं तयार झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आता बऱ्याच जणांना ना कांचनविषयी पण खूप सारे प्रश्न पडलेले आहेत, तर त्याचं देखील उत्तर मी व्हिडिओमध्ये पुढे देणारच आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी ना आजचा व्हिडिओ ना करायचं म्हणून एकदम मनावच घेतलं होतं, कारण रोजच असं होतं, रोजच सकाळी जेवण, नाश्ता, चहा, यालाच दुपार होते, तिथून पुढं कपडे वगैरे आणि त्यात मग संध्याकाळ होते. त्यामुळे आज मी ठरवलंच होतं की आज व्हिडिओ नक्कीच करायचा म्हणून. आणि खूप सारे कमेंट्स ना पेंडिंगलाच होत्या,
त्यामुळे म्हटलं व्हिडिओ करायचाच आहे. तर व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत. याच्यानंतर मला स्वयंपाक बनवायचा होता आणि ना घरात सगळा नुसता कालवा चालू होता. इकडं आबूची पोरं रडत होती, इकडं आईचं पण दुखायचं चालू होतं. तर दोघं पण बारकी येतील त्यामुळे लईच रडत होती. आणि आता उकाडा चालू असल्यामुळे ना गरम पण खूप होते, त्यामुळे ती लईच रडत होती. त्यामुळे ना ती मुलांना समजवायचा प्रयत्न करत होती आणि माझी खूप गडबड चालू होती. तर आता सगळ्यांना हे नाश्ता वगैरे दिला. नंतर मी पटकन भाजी करून घेतली. तर वरण भात भाजी पण करायची होती. अंशूसाठी वरण भात करायचा होता आणि आमच्या सगळ्यांसाठी भाजी बनवायची होती. तर एवढं सगळं बनवायचं होतं. आणि आता सामान्य स्त्रीला ते काय अवघड नाही. तुम्ही म्हणाल आता हां काय एवढंच तर बनवायचं आहे, त्यात काही एवढं. पण माझ्यासाठी ती ना खूप मोठं काम होतं तेवढा सगळा स्वयंपाक बनवायचा. आणि रोजच माझ्यासाठी ते खूप मोठं टास्क असतं. आणि तसंही माझ्यावर काही कोणाची जबरदस्ती नाही की मी केलंच पाहिजे, पण मला आवडतं, कारण जे पण काय करायचं ते आपल्याच फॅमिलीसाठी करायचं आहे, त्यामुळे मी करत असते. तर इथं मी पीठ मळून घ्यायला लागले होते आणि मोठ्या प्रमाणात पीठ मळायचं होतं. चपात्या पण भरपूर लाटायच्या होत्या, त्यामुळे हाऊ म्हटले त्यामुळे आहो म्हटले आणि इकडे मी चपात्या करून देतो. तर त्यांना जमते चपात्या छान, अशा आपल्यापेक्षा भारी चपात्या बनतात त्यांना. तर मग तेवढ्या सगळ्या चपात्या त्यांनी मला लाटून दिल्या व्यवस्थितरित्या. आणि बघू शकता किती छान अशा गोल चपात्या त्यांनी बनवल्या होत्या. तर मुलांचा कालवा आणि आबूची होणारी चिडचिड आणि मला होणारा त्रास या सगळ्यामुळे ना त्यांनी म्हटले आणि इकडे मी लाटून देतो. तर खरंच ना यांचा स्वभाव खूप छान आहे आणि त्यामुळेच ना आमच्या दोघींचं पण ना यांच्यावर खूप प्रेम आहे, कांचनचं आणि माझं पण. तर ते असं म्हणत नाहीत की म्हणजे नवरा बायकोच असतंच ना की मी का करू तू कर असं असतं. तर असं काही नसतं त्यांचं. तर ते आम्हाला प्रत्येक वेळेस ना हेल्प करतच असतात, असं असतं. मग कधी ती एकटे असो किंवा मग मी एकटे असो. तर अशा प्रकारे बघू शकता त्यांनी छान अशा सगळ्या चपात्या व्यवस्थित करून घेतल्या होत्या. आणि इथं माझा स्वयंपाक त्यांच्या मदतीमुळे ना पटकन झाला होता. इथं वरण भात केलेला आहे, इथं गवारीची सुकी शेंग केलेली आहे आणि नंतर इकडं वांग्याची पातळ भाजी केली आणि चपात्या पण करून झाल्या होत्या. तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि नंतर मग मी सगळी भांडी पटकन धुवून वगैरे घेतली, बघू शकताय तुम्ही. तर आता परत अजून काढायला लागते, त्यामुळे मी काय मांडली नव्हती, तशीच ठेवून दिली होती. तर आता सगळं झालेलं आहे काम माझं आणि म्हटलं तुमच्यासोबत थोड्या गप्पा मारा, कारण खूप दिवस झाला आपले व्हिडिओज येत नाहीत आणि बसून म्हटलं शेंगा पण नीट करणं होईल आणि तुमच्याशी गप्पा पण मारून होईल. खूप दिवस झाला आपले व्हिडिओज येत नाहीत रेग्युलर, म्हणजे एखादा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते मी, पण लॉंग व्हिडिओ काही येत नाहीत. कारण कसं झालं माहिती आहे का, आता बऱ्याच जणांना माहिती आहे, शॉर्ट व्हिडिओमधून तुम्हाला समजलंच असेल की आईचं ऑपरेशन केलेलं आहे आणि ती सध्या इकडेच आहे माझ्याकडे. त्यामुळे ना तेवढ्यातून ना म्हणजे वेळच नाही भेटत की व्हिडिओ बनवायचा म्हणून. त्यामुळे ना व्हिडिओ करायला वेळच नाही भेटत. कसं सगळं असं कामं असतात, त्याच्यामुळे ना व्हिडिओ करायला भेटत नाही. म्हणून मग आज म्हटलं स्पेशली व्हिडिओ बनवावंच, कारण खूप दिवस झालं सगळ्यांच्या कमेंट्स वगैरे येत आहेत आणि कुठल्याच कमेंट्सचं ना रिप्लाय करायला मला जमलं नाही. त्यामुळे मग म्हटलं चला लाईव्ह व्हिडिओमधून ना ज्या काही थोड्याफार कमेंट्स आहेत त्याची तरी उत्तरं निदान द्यावीत, जेवढी आपल्याला देता येतात तेवढी. बाकी काय मग काही कमेंट्सची मी दिलेलीच आहेत थोडंफार शॉर्टकटमध्ये. तर असं आहे. तर झालं असं की आईचं ना पाय खूप दुखत होता, अचानकच दुखायला लागला. अगोदरपासून तिला काही हा प्रॉब्लेम नव्हता, मग अचानकच दुखायला आला आणि 15 दिवस कंटिन्यू तिचा पाय दुखत होता. त्यामुळे मग ना इकडले तिकडले दवाखाने केले, तसं बघितलं पप्पांनी इकडे तिकडं. मग शेवटी पप्पा म्हटले की सांगलीलाच नेऊया हाडाच्या डॉक्टरकडे, म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जनकडे. तर कसं होतं पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा माझं पण कळलं होतं ना
की मी असं माझं थोडंफार चेंजेस आहेत आणि मी दुसऱ्या मुलींसारखी नाही आहे. तर तेव्हा पण तिथंच दाखवलं होतं मला पण त्याच हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे मग पप्पांनी डायरेक्ट तिथंच आईला ॲडमिट करायचं म्हटले होते. ॲडमिशनचं काय ते सुरुवातीला बोलले नव्हते, ते फक्त म्हटले होते की फिजिओथेरपी करूया म्हणून. मग नंतर आम्ही त्या दवाखान्यामध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये. मग आईचं पहिला एक्सरे केला, नंतर मग तिचं MRI केलं आणि 6 दिवस त्यांनी आम्हाला फिजिओथेरपी सजेस्ट केलं होतं. तर ते फिजिओथेरपीचं पण म्हणजे तिच्यात तेवढं असं उभा सुद्धा ती राहू शकत नव्हती, एवढं तिचं दुखत होतं. त्यामुळे ना फिजिओथेरपी तर ती करूच शकत नव्हती. जे काय ते म्हणजे ते शॉक वगैरे देत होते तेच तेवढं ती करत होती. बाकी ती व्यायाम वगैरे तर करूच शकत नव्हती, म्हणजे कोणतीच मोमेंट ती करू शकत नव्हती. त्यामुळे ना आम्ही 6 दिवसाची वाट नाही बघितली. एक 3 ते 4 दिवसमध्येच डॉक्टरांना विचारलं की हे कसं रिकवर होईल. तर डॉक्टर म्हटले की होईल, पण त्याला खूप वेळ लागेल विदाऊट ऑपरेशन. पण तिला काहीच सहन होत नव्हतं, त्यामुळे ती म्हटली की ऑपरेशनच करायचं. म्हणून आम्ही सगळ्यांनी ना ऑपरेशन करायचं डिसिजन घेतला. तसं मी व्हिडिओ पण टाकला होता आणि बऱ्याच जणांना विचारलं होतं की ऑपरेशन करणं खरंच म्हणजे करायला पाहिजे का, ते चांगलं असतं का. तर बऱ्याच जणांनी सांगितलं होतं मला, त्यांचे अनुभव असतील ते त्यांनी शेअर केले असतील. माझं त्याविषयी काही मत नाही. कोण म्हणत होतं की करायला पाहिजे, कोण म्हणत होतं करू नका, कोण म्हणत होतं की आयुर्वेदिक उपचार बघा. असं बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं सजेशन दिलं होतं. पण मग आम्ही शेवटी खूप विचार केला आणि त्या विचारामध्ये ना 2 दिवस तिला खूपच त्रास झाला. तिचं दुखायचं काही कमी होत नव्हतं आणि नंतर मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, करूया ऑपरेशनच. मग तिचं मणक्याचं ऑपरेशन केलं. तिची जी मणक्याची गादी होती ना ती सरकली होती, त्यामुळे तिला त्रास होत होता. तर तिचं आता ऑपरेशन झालं आणि आम्ही ऑपरेशन केलं. आता कसं असतं माहिती आहे का मणक्याच्या ऑपरेशनविषयी, म्हणजे जसं की आम्हाला डॉक्टरने सांगितलं तर ऑपरेशन करणं हे गरजेचंच असतं. आणि ऑपरेशन म्हटलं की असं आधूच होतं असं काही नाही. मग प्रत्येकाने ऑपरेशन केलीच नसती ना, असं झालं असतं. जसं की आम्ही पण सुरुवातीला जेव्हा माझं ऑपरेशन करायचं म्हटलं लहान होते तेव्हा मग आम्ही काही ऑपरेशन केलंच नाही. कारण सगळ्यांनी अशीच भीती घातलेली की नाही होत पॉसिबल, म्हणजे ते शक्य नाही होत की रिकवर होईल किंवा नाही होईल आणि त्याची काही गॅरंटी पण नसते. त्यामुळे मग माझं ऑपरेशन केलं नाही. पण आईच्या बाबतीत आम्ही तसं नाही केलं. तिचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर ना ते फक्त 30% काम असतं ऑपरेशन सक्सेस होण्याचं. बाकीचं जे 70% आहे ते आपल्या हातात असतं. त्या पेशंटची नीट केअर करून आणि ते 100% आपल्याला ऑपरेशन सक्सेसफुल बनवणं हे आपल्यापाशी असतं असं आम्हाला सांगितलं डॉक्टरांनी. आणि त्यांनी पण छान समजून घेतलं. त्यामुळे आम्ही मग ऑपरेशन केलं तिचं. तर आता तिचं ऑपरेशन करून ना 8-10 दिवस झालेले आहेत. ते हळूहळू चालायला लागलेले आहे. सुरुवातीला तिला चालता येत नव्हतं, पण आता ती विदाऊट सपोर्ट व्यवस्थित चालते. एवढंच की उठताना बसताना ना जर आपल्याला केअर करायची असते ती पण 1-2-3 महिने, बाकी मग रेग्युलर आपापली कामं ती करू शकेल. त्यामुळेच मग तिला आम्ही ना डिस्चार्ज केल्यानंतर ना डिरेक्टली इकडंच घेऊन आलो, म्हणजे आमच्या घरी. कारण कसं आमचं गाव इथून खूप लांब आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि ड्रेसिंग वगैरे चेंज करायला लागतं, जे गावात अवेलेबल होत नाही, खूप लांब जावं लागतं. मग तेवढ्यासाठी तिला ना प्रवास करून जायला लागेल. इथं कसं जवळच्या जवळ डॉक्टर वगैरे अवेलेबल होतात किंवा एखादी नर्स अवेलेबल होते. त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी ना आईला इथंच घ्यायचं, म्हणजे इथंच ठेवायचा निर्णय घेतला. त्यामुळे मग सध्या आता आम्ही सगळे इकडेच आहोत. आई, पप्पा, भैया काय तो फक्त ऑपरेशन करेपर्यंत होता आणि नंतर तो गेला होता. कारण तो तर फोटोग्राफर आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि सध्या आता लग्नाचं हे चालू आहे, त्यामुळे ना तो थोडे दिवस थांबला आईला डिस्चार्ज करेपर्यंत. मग आईला घरी आणले की 2-3 दिवस थांबला आणि नंतर मग गेला. नंतर मग आबू पण आली होती. आता आबू तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, माझी लहान बहीण. तर मग ती पण आली होती, तिची 2 मुलं आणि माझ्या जावेचा मुलगा, तो पण सुट्टीला इकडे आलेला होता. तर अशी खूप सारी माणसं आहेत घरात. त्यामुळे ना कामाच्या बापातून ना मला व्हिडिओ शूट करायला पण होत नाही आणि व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करायला पण होत नाही. एडिटिंग तर होतच नाही, कारण दिवसभर असं काहीतरी चालू असतं. तर आता हे सगळं घरातलं वगैरे आवरले, पण आता संध्याकाळसाठी मी गव्हाच्या शेंगा नीट करत बसले. तर ती मला हेल्प करते कपडे वगैरे धुवायला. पण कसं होतं, तिचे पण छोटी बाळ आहेत आणि ती सारखं
म्हणजे रडतेत ना, एकतर सवय नाही त्याच्यामुळे मग सुरुवातीला तर थोडे दिवस रडणारच. आणि वॉशरूमला वगैरे आईला घेऊन जायला लागतं, जे काय माझ्याच्यानं तर शक्य नाही. त्यामुळे मग तिला इथं आम्ही सगळेच इथं राहिलो, असं झालं. आता हे तर ठीक आहे आपलं, बाकी तुम्हाला मी सांगितलं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो तुम्हाला पडला आहे त्या उत्तराच्या अपेक्षेनेच तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, मला माहिती आहे. कारण कसं आहे, प्रत्येकालाच प्रश्न पडलेला आहे की कांचन कुठे गेली, कांचन कुठे गेली, कांचन व्हिडिओमध्ये दिसत नाही, आता खूप दिवस झाले कांचन नाही, अशा बऱ्याच कमेंट्स येत आहेत. आणि बऱ्याच जणांना मी रिप्लाय देखील केलेला आहे की ती माहेरी गेलेली आहे. तर आता बरेच जण काय काय तर्कवितर्क लावतात की ती आजारी पडली आहे, ती डिलिव्हरीसाठी गेली आहे, ती प्रेग्नेंट आहे म्हणून गेली आहे, किंवा मग तुमचं भांडण झालं असेल म्हणून ती गेली आहे. तर अशा बऱ्याच कमेंट येत आहेत. तर कसं होतं, सुरुवातीला ना तिला जायचंच होतं, म्हणजे अगोदरपासूनच तिचं म्हणणं होतं जायचं. जेव्हा बाळामांचे उपवास चालू होते तेव्हापासून ती म्हणत होती जायचं, उपवास झाले की मी जाणार आहे, उपवास झाले की मी जाणार आहे. पण तिला म्हटले होते नंतर आपण सगळेच जाऊया. पण तिला ना थोडे दिवस राहायचं होतं सवितापाशी, म्हणजे तिची बहीण ती पण डिलिव्हरी झाली होती आणि तिला पण बाळासोबत तिथं जरा थोडासा टाईम स्पेंड करायचा होता, कांचनला पण, आणि तिला राहायचं पण होतं. त्यामुळे मग ती आम्ही सगळेच गेलो होतो तेव्हा ती राहिली होती तिथं. मग ती राहिली थोडे दिवस, नंतर आम्ही बड्डेला जाणार होतो. आमच्या पुतण्याच्या मुलाचा बड्डे होता, तुम्हाला तर माहितीच आहे. तेव्हा आम्ही जाणार होतो, पण ज्या दिवशी आम्ही जाणार होतो ना, बरोबर त्याच दिवशी आईला ॲडमिट केलं होतं. त्याच दिवशी ते आई पप्पा पण आले होते. आम्ही इकडून आवरून चाललो होतो तोवर त्यांचा फोन आला की आम्ही यायला लागलो. त्यामुळे मग आमचं जायचं कॅन्सल झालं, असं झालं होतं. त्यामुळे मग बड्डेला आम्ही एका दिवसात जाऊन आलो. आता हे तर तुम्हाला माहितीच आहे, बड्डेचा व्हिडिओ मी अपलोडच केला आहे. मग ती आठवडाभर तिथंच राहिली मग तिच्या माहेरी. आणि नंतर मग तिला विकनेस खूप आला आणि ती आजारी पडली. मग सलाईन वगैरे चालू होते, त्यामुळे मग बड्डेला गेल्यावर काय ती आमच्यासोबत आली नाही, कारण आजारी पण होती आणि तिला पण खूप दगदग झाली असती, त्याच्यामुळे मग ती आलीच नाही, असं झालं. त्यामुळे मग ती बरेच दिवस झालं माहेरी आहे. हेच कारण आहे ती माहेरी असण्याचं, कारण ती आजारी होती आणि तिला पण राहायचं होतं, कारण तिचा पण भैया दुकानला असतोय. दुकानला असल्यामुळे ना तो फक्त वर्षा 6 महिन्यातूनच कधीतरी येत असतो. आणि चैत्रामध्ये ना त्यांच्या गावाचा चैत असतो. आता बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहीत असेल चैत्र, आणि खंडोबाची यात्रा पण असते. त्यामुळे ना सगळे त्या यात्रेला ना सगळ्या मैत्रिणी वगैरे असे सगळेजण एकत्र येतात. त्यामुळे मग ती थांबली होती यात्रेसाठी, पण भैया पण थांबला होता. तर आम्ही पण त्या दिवशी गेलो होतो, पण आम्ही काही राहिलो नाही, फक्त म्हणजे जेवण वगैरे करून आलो होतो. रात्रीचं मग जागरण वगैरे असतं तिथं, छान असा कार्यक्रम असतो, पण आम्ही थांबलो नाही. तर असं आहे. मग ती आजारी असल्यामुळे नाही आली. आता मला वाटतं तुमचं ना बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल की कांचन का नाही आली. आणि आपले व्हिडिओज ना रेग्युलर इथून पुढे येतच राहतील. इथून पुढे मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.